नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 18/8/2023 रोजी तुम्ही पाहू शकता जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 18/8/2023 जाहिरात या ठिकाणी जाहिरात क्रमांक तुम्ही पाहू शकता। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क पदाची ही सरळ सेवा भरती या ठिकाणी सरळ सेवा भरती अंतर्गत या भरती प्रक्रिया होणार आहे। तर बघा, तुम्हाला www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhatrapati-sambhajinagar-rmc.org या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही विजिट करून या ठिकाणी पाहू शकता अधिकृत जाहिरात। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईनरित्या फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात देखील झालेली आहे। पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक 23/8/2023 म्हणजेच आजपासून तुम्हाला ऑनलाईनरित्या फॉर्म भरता येणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 12/9/2023 हा कालावधी या ठिकाणी अंतिम दिनांक असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही परीक्षा शुल्क भरत असाल तर बघा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत या ठिकाणी 23/8/2023 ही एवढी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पद जर पाहिलं तर कोणत्या पदासाठी ही भरती असणार आहे तर बघा, कनिष्ठ अभियंता सिव्हिलचे या ठिकाणी गट क पदासाठी ही भरती असणार आहे। म्हणजेच काय तर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या एकूण 26 पोस्ट या ठिकाणी आहेत। नेक्स्ट आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल गट क पदासाठी एकूण 7 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। गट क पदाची ही भरती प्रक्रिया असणार आहे। एकूण 7 पदे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलचे आहेत। तसंच कनिष्ठ अभियंता विद्युत जर पाहिलं तर एकूण 10 वॅकन्सी या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या या ठिकाणी वॅकन्सीज अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता जर आणखीन पद जर पाहिलं तर बघा, लेखा परीक्षक गट क पदाची ही भरती असणार आहे। यामध्ये गट क पदाला लेखा परीक्षेचं जर वेतन पाहिलं तर बघा, 38,600 ते 1,22,800 एवढे पे स्केल या ठिकाणी असणार आहे लेखा परीक्षकसाठी। जात प्रवर्गानुसार आपण पदसंख्या जर पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी 0 जागा, अनुसूचित जमातीसाठी 0, विजातीसाठी 0। ओव्हरऑल जर जागा जर आपण पाहिलं तर बघा, लेखा परीक्षेची एकूण जागा 1 जागेसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन मागवण्यात आलं आहे। नेक्स्ट पदाचं नाव जर पाहिलं तर बघा, लेखापाल या पदाच्या एकूण जागा जे आहेत तर 2 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। नेक्स्ट आहे विद्युत पर्यवेक्षकसाठी बघा, एकूण वॅकन्सीज आहेत 3 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। नंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक या पदाची बघा भरती तुम्हाला एकूण 13 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। ओके, सो इतरही पदे आहेत। स्वच्छता निरीक्षक आहे, गट क पदाची भरती असणार आहे। स्वच्छता निरीक्षकाची एकूण 7 वॅकन्सी या ठिकाणी अवेलेबल आहेत। सो विद्यार्थी मित्रांनो बघा, पशुधन पर्यवेक्षक सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी आहेत। प्रमुख अग्निशामक पदाच्या वॅकन्सी सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत। एकूण 9 जागा या ठिकाणी भरले जाणार आहेत। उद्यान सहाय्यकच्या एकूण 2 जागा आहेत। उद्यान सहाय्यकच्या एकूण 2 जागा आहेत। नंतर आहे कनिष्ठ लेखा परीक्षक एकूण 2 जागा। अग्निशमन गटकसाठी एकूण 20 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। सो विद्यार्थी मित्रांनो, ओव्हरऑल जर पाहिलं तर बघा, महानगरपालिकेअंतर्गत जेवढ्या काही गट क पदाच्या पोस्ट असतात त्या सर्व वॅकन्सी या ठिकाणी भरले जाणार आहेत। सो आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहूयात की सर्व पोस्टसाठी सिलेबस कशा प्रकारे असणार आहे ते या व्हिडिओमध्ये। तर बघा, जर आपण पात्रता जर पाहिलं तर बघा, शैक्षणिक अर्हता व अनुभव यानुसार जर बघा, अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 मध्ये बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी अभ्यासक्रम जर पाहिलं तर मान्यताप्राप्त, जर पात्रता जर पाहिली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असायला हवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। अभियांत्रिकी श्रेणी अभियंता, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसाठी बघा, मेकॅनिकल पदाची अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। अभियंता विद्युतसाठी सेम असणार आहे। इलेक्ट्रिकल
अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. नेक्स्ट पदासाठी जर आपण शैक्षणिक अर्हता जर पाहिलं तर बघा, लेखा परीक्षकासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, तसंच लेखा परीक्षक विषय कामाचा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे लेखा परीक्षकसाठी. आणि लेखापालसाठी जर शैक्षणिक अर्हता पाहिलं तर बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, लेखा परीक्षक विषयक कामाचा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागविलेला आहे. तसंच निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आणि मराठी भाषेचे ज्ञान या ठिकाणी आवश्यक आहे. लेखापाल आणि लेखापरीक्षकसाठी सेम क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक सेवा म्हणजेच श्रेणी 3 मधील विद्युत पर्यवेक्षकसाठी बघा, शैक्षणिक अर्हता जर पाहिली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदविका म्हणजेच काय तर डिप्लोमा कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणार आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच काय SSC उत्तीर्ण, शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तारतंत्री अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCVTचे प्रमाणपत्र आवश्यक, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. विद्यार्थी मित्रांनो पहा, विद्युत पर्यवेक्षकसाठी या ठिकाणी काय काय चालू शकतं. इलेक्ट्रिकल डिप्लोमा कॅन्डिडेटसुद्धा फॉर्म भरू शकतात. नंतर ज्यांची 10वी आणि ITI चे इलेक्ट्रिशियनचे कोर्स ट्रेड ज्या विद्यार्थ्यांनी कंप्लीट केलेला आहे ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी एलिजिबल असणार आहे विद्युत पर्यवेक्षकसाठी. नेक्स्ट आहे बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी असिस्टंट सिव्हिल इंजिनियरचे बघा, मान्यताप्राप्त सिव्हिल इंजिनिअरिंगची अभियांत्रिकी पदविका, तसंच शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पाठ्यक्रम म्हणजेच काय तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITIचं स्थापत्य अभियांत्रिकीचा जो पाठ्यक्रम आहे तो पूर्ण केलेला असावा. तसंच मराठी ज्ञान आवश्यक आहे किंवा सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका असलेले कॅन्डिडेट या ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य सेवा स्वच्छता निरीक्षकसाठी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच काय HSC म्हणजे 12वी तुमची उत्तीर्ण असायला हवं आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धन पदविका उत्तीर्ण असायला हवं. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाचा क्रायटेरिया आहे. नेक्स्ट आहे अग्निशमन श्रेणीमध्ये जर बघितलं तर अग्निशामक प्रमुखची या ठिकाणी शैक्षणिक अर्हता जर पाहिलं तर बघा, महाराष्ट्र राज्यांची शासनाची उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच काय तर SSC पास असायला हवं आणि 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम त्याने पूर्ण केलेला असावा. तर या ठिकाणी क्रायटेरिया आहे त्यांचं, शारीरिक पात्रता सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्यावरती तुम्ही डिटेल जाऊन पाहू शकता. नंतर आहे उद्यान सहाय्यक. विद्यार्थी मित्रांनो, उद्यान सहाय्यकसाठी जर शैक्षणिक अर्हता जर पाहिलं तर बघा, मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc व्हर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी ग्राह्य केलेला कॅन्डिडेट काय करू शकतो, हा फॉर्म भरू शकतो. उद्यान सहाय्यक पदासाठी कनिष्ठ लेखा परीक्षकसाठी बघा, विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी या ठिकाणी आवश्यक आहे. अग्निशमनचे साठी जर पाहिलं तर SSC उत्तीर्ण कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात, पण त्यांना 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला त्यांच्याकडे सर्टिफिकेट असायला हवं. माजी सैनिकांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या 12 दिवस ते 13 दिवसाच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती देण्यास पात्र ठरून त्यांच्या अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानक प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यानंतर नियुक्ती करण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर हा शारीरिक पात्रता त्यांच्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. नंतर जर पोस्ट जर पाहिलं तर बघा, लेखालिपिकसाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सीज आहे. तर लेखालिपिकसाठी त्यांनी काय केलं पाहिजे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी ग्राह्य केलेला कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा क्रायटेरिया एज्युकेशन क्रायटेरिया आहे. वयोमर्यादा जर पाहिलं तर बघा, 18 ते 38 वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. मागासवर्गीयांसाठी
अनाथांसाठी कमीत कमी वय 18, कमाल जर पाहिलं तर 38 आहे आणि मागासवर्गीय अनाथसाठी 43, अमागासवर्गीय साठी खेळाडू जर असेल तर 43 एवढं वयोगट या ठिकाणी आहे. तर 18 ते 55 वयोगटातील या ठिकाणी विद्यार्थी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. सो ओव्हरऑल जर जाहिरात पाहिली तर अशा प्रकारे या ठिकाणी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नेमका सिलेबस काय असणार आहे या भरती प्रक्रियेसाठी. सो तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.